हाय फ्रेंड्स, डू यू नो की डज यू नो? डू शी नो की डज शी नो? हे कन्फ्युजन तुम्हाला असेलच. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की डू आणि डज मध्ये नेमका काय फरक आहे. तर चला व्हिडिओकडे. तर बघा, डू ऑर डज याआधी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलेलो आहोत, बरोबर आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्ही हेल्पिंग वर्ब म्हणून डू आणि डज हे शिकलात, बरोबर आहे. आता इथे काय फरक आहे आणि त्याचसोबत यस आणि इयस काय आहे की जे व्हर्बला लागतं. हा जो मी पूर्ण फॉर्मॅट दिलेला आहे यामध्ये पूर्ण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच डू आणि डज आणि यस आणि इयस हे कशा प्रकारे वापरल्या जातात म्हणजे हा सर्व सिंपल प्रेझेंट टेन्सशी रिलेटेड आहे. टोटली सिंपल प्रेझेंट टेन्स पूर्ण ह्या चार्ट मध्ये आलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर बघा, पहिलं सेंटेन्स आहे ही प्लेज. बघा इथे एस लावला प्लेला. शी प्लेज, इट प्लेज, अ बॉय प्लेज. आता प्रत्येक इथे जो वर्ब आहे त्याला मी यस लावलेला आहे. कुठे कुठे इयस पण लागतो. तर बघा, हे जे प्रोनाउन्स आहेत ही, शी, इट, त्यानंतर आय, वी, यू, दे हे सर्व प्रोनाउन्स आहेत. पण हे जे आहे ही, शी, इट हे सिंग्युलर आहे. याला थर्ड पर्सन सुद्धा म्हणतात. हे सिंग्युलर आहे आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये नेहमी जेव्हा थर्ड पर्सन असेल, सिंग्युलर असेल एखादं सब्जेक्ट, त्यावेळेस वर्बला यस किंवा इयस लागतो, म्हणून इथे प्लेस झालं. आता इट प्लेस हा इट जो प्रोनाउन आहे हा कुठे बघा, एक आपण म्हणतो ना निर्जीव गोष्टींसाठी इट वापरा, असं नाहीये. प्राण्यांसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. इथे ही प्लेस तुम्हाला माहित आहे तो खेळतो, शी प्लेस ती खेळते, इट प्लेस तो खेळतो किंवा ती खेळते. आता इट कसं आहे निर्जीव वस्तूसाठी तर आपण म्हणतोच, पण सजीवांसाठी आहे, प्राण्यांसाठी. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर एखाद्याच्या घरी गेलात आणि तिथे तुम्हाला कुत्रा दिसला, डज इट बाईट? काय तो चावतो? डज इट बाईट? काय तो चावतो असं तुम्ही विचारता. म्हणजेच इट हा प्राण्यांसाठी सुद्धा वापरू शकतो. ओके. त्यानंतर अ बॉय प्लेज, मुलगा खेळतो. आता इथे बघा प्लुरल मध्ये, आता आय तर प्लुरल नाहीये, मग प्लुरल जरी नसेल, आय जरी प्लुरल नसेल तरी आय सोबत अपवाद समजा फर्स्ट पर्सन आहे. ओके, आय आणि वी काय फर्स्ट पर्सन आहे, म्हणून हे लक्षात ठेवायचं आय सोबत नेहमी डूज येईल आणि वर्बचा जो फॉर्म असेल प्ले त्याला यस किंवा यस लागणार नाही. म्हणून इथे आय प्ले मी खेळतो, वी प्ले आम्ही खेळतो, यू प्ले तू खेळतोस किंवा तुम्ही खेळता, दे प्ले ते खेळतात, बॉईज प्ले. आता इथे बघा अ बॉय प्लेज, कारण इथे मुलगा एकच आहे म्हणजे सिंग्युलर आहे, म्हणून अ बॉय प्लेज एकच मुलगा आहे आणि तो खेळतो. आणि ते बॉईज खूप सारे मुलं आहे म्हणून बॉईज प्ले. हा फरक आलाय कारण इथे अनेक वचन आहे म्हणजे प्लुरल आहेत आणि इथे एक वचन आहे म्हणजे सिंग्युलर आहे, म्हणून इथे आपण व्हर्बला यस लावला. आता हा झाला आपला सिंपल सेंटेन्स, याला म्हणून आपण ऑफर्मेटिव्ह. हे सर्व सिंपल सेंटेन्स. ओके. आता बघा याचा क्वेश्चन करायचा आहे. बघा, डज ही प्ले. आता डज ही प्ले याच्यामध्ये आपण डज घेतला म्हणजेच डू ला आपण इयस लावला, सरळ सरळ म्हणण्याचा अर्थ. म्हणून आपण इथे काय झाला डज, डज ही प्ले. मग आता इथे प्ले असताना आपण हा सिंग्युलर जरी असेल पण प्लेला आपण यस इथे क्वेश्चन करते वेळेस लावलेला नाही आहे. का तर ऑलरेडी डू ला आपण इयस लावलेला आहे. त्यामुळे इथे मेन वर्बला हा काय आहे हेल्पिंग वर्ब आहे. डू आणि डज काय इथे काम करतं हेल्पिंग वर्ब. आणि हो, डू डज डीड हे मेन वर्ब म्हणून पण काम करतात काही काही सेंटेन्स मध्ये. ओके. मग इथे हा हेल्पिंग वर्ब आहे, डू याला यस लागलेला आहे म्हणजे हा डज झालाय. त्यामुळे मेन वर्बला यस किंवा यस लागणार नाही जेव्हा सेंटेन्स मध्ये डज येतो, म्हणजे सिंग्युलर जेव्हा असते, एक वचन असते, ही, शी, इट, अ बॉय, अशा वेळेस क्वेश्चन करते वेळेस डज आल्यानंतर म्हणजेच डूला इयस लागल्यामुळे मेन वर्बला यस किंवा इयस लागत नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हा चार्टचा स्क्रीनशॉट त्यासाठीच मी तुम्हाला घ्यायला लावला की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ओके. डज ही प्ले काय तो खेळतो, डज शी प्ले काय ती खेळते, डज इट प्ले काय तो खेळतो किंवा ती खेळते, डज अ बॉय प्ले काय तो मुलगा खेळतो किंवा मुलगा खेळतो, काय तो मुलगा खेळतो, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर डज इट प्ले. आता इट तुम्ही बेबीसाठी पण यूज करता. फॉर एक्झाम्पल, बेबी इज ऑन द ग्राउंड अँड द बेबी इज ऑन द ग्राउंड अँड इट प्लेस. कारण बेबीमध्ये आपल्याला तिचं जेंडर माहित नसते, वेदर इट इज मेल ऑर फिमेल, म्हणून तुम्ही बेबीसाठी सुद्धा इट वापरू शकता. ओके. आता बघा प्लुरल साठी
आय तुम्हाला सांगितलंच आहे ऑलरेडी, आय सोबत नेहमी डू येणार आणि वर्बचा जो फर्स्ट फॉर्म असेल V1 त्याला येस किंवा येस लागणार नाही. म्हणून डू आय प्ले, डू वी प्ले. डू आय प्ले, काय मी खेळतो. डू वी प्ले, काय आम्ही खेळतो. डू यू प्ले, काय तू खेळतोस. डू दे प्ले, काय ते खेळतात. आणि डू बॉईज प्ले, परत तोच, कारण ते अनेक वचन आहे, प्लुरल आहे. डू बॉईज प्ले. आता हे झाले आपले ऑफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आणि त्याचाच आपण क्वेश्चन केला इथे. आता नेगेटिव्ह सेंटेन्स बघा. ही डझंट प्ले, डझंट मीन्स डज नॉटचा शॉर्ट फॉर्म. ही डझंट प्ले, तो खेळत नाही. शी डझंट प्ले, ती खेळत नाही. इट डझंट प्ले, तो किंवा ती खेळत नाही. अ बॉय डझंट प्ले, मुलगा खेळत नाही. आणि इथे बघा, आय डोंट प्ले, वी डोंट प्ले, हे काय आहेत, अनेक वचन आहेत, प्लुरल आहे. फक्त आय हा अपवाद आहे, हा सोडून द्यायचा. ओके. आय डोंट प्ले, मी खेळत नाही. वी डोंट प्ले, आम्ही खेळत नाही. यू डोंट प्ले, तू खेळत नाहीस किंवा तुम्ही खेळत नाहीत. दे डोंट प्ले, ते खेळत नाहीत. बॉईज डोंट प्ले, मुलं खेळत नाहीत. आलं लक्षात? हे प्लुरल मधलं आणि हे निगेटिव्ह कशातलं, सिंग्युलर मधलं. ओके. आता इथे बघा यांचे क्वेश्चन. डज नॉट मीन्स डझंट, डज नॉटचा शॉर्ट फॉर्म काय आहे, डझंट. डझंट ही प्ले, काय तो खेळत नाही. डझंट शी प्ले, काय ती खेळत नाही. डझंट इट प्ले, काय ती किंवा तो खेळत नाही. डझंट अ बॉय प्ले, काय मुलगा खेळत नाही. आता हे जे प्लुरल आहेत आय सोडून, इथे काय प्रत्येक वेळेस डोंट येईल. डोंट मीन्स डू नॉटचा शॉर्ट फॉर्म. डोंट आय प्ले, काय मी खेळत नाही. डोंट वी प्ले, काय आम्ही खेळत नाहीत. डोंट यू प्ले, काय तू खेळत नाहीस. डोंट दे प्ले, काय ते खेळत नाहीत. डोंट बॉईज प्ले, काय मुलं खेळत नाहीत. या पद्धतीने. आलं लक्षात? हा पूर्ण फॉर्मॅट आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की डू आणि डज मध्ये नेमका काय फरक आहे. आता काही लॉंग एक्झाम्पल्स घेऊ. हा फॉर्मॅट मी स्पेशली तुमच्यासाठी यासाठी बनवला की जेणेकरून सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कशा पद्धतीने सेंटेन्स मध्ये चेंजेस होतात ते कसे करायचे ते सांगितलंय आणि प्रॅक्टिस कशी करायची. फॉर एक्झाम्पल, सिंपल प्रेझेंट टेन्स जनरली कशामध्ये वापरला जातो, म्हणजे कशा पद्धतीने आणि कुठे, जे तुमचं डेली रुटीन असतं, ज्या गोष्टी तुम्ही रोज करता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही रोज शाळेत जाता, रोज कॉलेजमध्ये जाता, तुम्ही रोज मित्रांसोबत बोलता, तुम्ही रोज खेळायला जातात. या ज्या नेहमीच्या आपल्या डेली रुटीन्स आहेत त्या सांगण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज होतो. त्याचप्रमाणे युनिव्हर्सल ट्रूथ, ज्याला कोणी बदलू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, सन रायझेस इन द ईस्ट अँड सेट्स इन वेस्ट. या प्रकारचे जे युनिव्हर्सल ट्रूथ आहेत. कोणाच्या हॉबीबद्दल जेव्हा आपल्याला बोलायचं आहे अशा वेळेस आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स वापरावा लागतो. ओके. आता काही एक्झाम्पल्स घेऊ. आता इथे बघा काही एक्झाम्पल्स आहेत आणि हो, हा सिंपल प्रेझेंट टेन्सच आहे आणि यावर जर कन्स्ट्रक्शन बेस म्हणजेच हाऊ टू फॉर्म सेंटेन्सेस इन सिंपल प्रेझेंट टेन्स या पद्धतीचा, म्हणजे सेंटेन्सेस कशी बनवायचे याचा जर कन्स्ट्रक्शन बेस तुम्हाला शिकायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्टच्या लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंक्स मध्ये तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचा व्हिडिओ मिळून जाईल, ज्यामध्ये फक्त तुम्हाला कन्स्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्ट सेंटेन्स कसं करायचं हे शिकायला मिळेल. ओके. तर बघा पहिला सेंटेन्स, शी डझंट नो मी, ती मला ओळखत नाही. शी सिंग्युलर, शी डझंट नो मी. आय डोंट नो हर, मी तिला ओळखत नाही. आय सोबत नेहमी डोंट येतो, हे तुम्हाला माहित आहे, फर्स्ट पर्सन. आणि शी काय आहे, थर्ड पर्सन. म्हणून शी डझंट नो मी, ती मला ओळखत नाही. आय डोंट नो हर, मी तिला ओळखत नाही. आणि यू डोंट ईट हेल्दी, तू हेल्दी जेवण घेत नाहीस म्हणजेच खात नाही. यू डोंट ईट हेल्दी आणि त्यानंतर ही डझंट ईट हेल्दी. बघा इथे सिंग्युलर आल्यानंतर डझंट आले आणि इथे डोंट आले. यू आला तर इथे डोंट आला आणि ही आला तर इथे डझंट आला. बघा डोंट इथे आहे, यू सोबत डोंट आलाय आणि ही सोबत डझंट आलाय. ही डझंट ईट हेल्दी, तो हेल्दी जेवण जेवत नाही किंवा घेत नाही किंवा खात नाही. ओके. वी लाईक टू प्ले चेस विथ आवर फ्रेंड्स, आम्हाला आमच्या मित्रांसोबत खेळायला आवडतं. इथे इन्फिनेटिव्ह आहे, टू प्ले. टू नंतर जेव्हाही वर्ब येतो त्याला म्हणतात इन्फिनेटिव्ह. आय लाईक, सॉरी, वी लाईक टू प्ले चेस विथ आवर फ्रेंड्स, आम्हाला आमच्या मित्रांसोबत खेळायला आवडतं. इथे बघा शी लाईक्स, लाईक आणि लाईक्स सिंग्युलर असल्यामुळे शी लाईक्स टू प्ले विथ, शी लाईक्स टू प्ले चेस
विथ हर फ्रेंड्स. तिला तिच्या मित्रांसोबत खेळायला आवडते. त्यानंतर आय स्टडी हार्ड फॉर माय एक्झाम. मी माझ्या परीक्षेसाठी खूप अभ्यास करतो. आणि ही स्टडीज, सिंग्युलर आला ही. आय तुम्हाला सांगितलं फर्स्ट पर्सन आहे म्हणून असू द्यायचं. आयला अपवाद समजायचा. ही स्टडीज हार्ड. बघा, स्टडी आणि स्टडीज याला इयस लागला. ही स्टडीज हार्ड फॉर हिज एक्झाम. तो त्याच्या परीक्षेसाठी खूप अभ्यास करतो. त्यानंतर ही ट्राईज टू बी अ नाईस बट शी डझंट लाईक हिम. ही ट्राईज, बघा ट्रायला इयस लागला कारण सिंग्युलर आहे, ही आहे, थर्ड पर्सन आहे. ही ट्राईज टू बी नाईस बट शी डझंट लाईक हिम. तो चांगलं होण्याचा प्रयत्न करतो बट शी डझंट लाईक हिम. पण तिला तो आवडत नाही. त्यानंतर इट टेक्स 2 hours टू ड्राईव्ह टू द सिटी. शहरामध्ये ड्राईव्ह करून म्हणजेच कार घेऊन जर जायचं असेल तर जवळपास 2 तास पोहोचायला लागतात शहरामध्ये पोचायला. ओके, ड्राईव्ह करून जर शहरामध्ये जायचं आहे तर किती, 2 तास लागतात. इट टेक्स, बघा इटचा वापर पुन्हा, इट टेक्स. इट टेक्स इयस लागला व्हर्बला. इट सिंग्युलर आहे, एकवचन आहे. इट टेक्स 2 hours. जवळपास 2 तास लागतात ड्राईव्ह करून जर शहरात जायचं असेल तर. शी गोज टू द जिम एव्हरी डे. बघा गोला इयस लागला. शी गोज टू द जिम एव्हरी डे बट ही प्रिफर्स टू स्टे ॲट होम. पण त्याला घरी थांबायला आवडतं किंवा घरी राहायला आवडतं. ही प्रिफर्स टू स्टे ॲट होम. पण त्याला घरी थांबायला आवडतं. बघा हे सर्व सेंटेन्सेस कसे आहेत, आपल्या दैनंदिन यूज मधले आहेत. आणि कधी कधी कसं असते, अशा प्रकारचे सेंटेन्सेस वी नीड टू रीड मेनी टाइम्स बिकॉज इट हेल्प्स अस टू इम्प्रूव्ह अवर कॉन्व्हर्सेशन स्किल. आणि हे जर आपण वाचत राहिलो तर आपल्या फ्लुएन्सी, इट विल हेल्प अस टू इम्प्रूव्ह अवर फ्लुएन्सी. ओके, तर हे सेंटेन्सेस आहेत. यामध्ये बघा पुन्हा, शी स्पीक्स 3 लँग्वेजेस फ्लुएंटली. शी स्पीक्स 3 लँग्वेजेस फ्लुएंटली. इथे म्हणू शकतो आय स्पीक 3 लँग्वेजेस. आय स्पीक 2 लँग्वेजेस फ्लुएंटली असं म्हणू शकता. आय स्पीक, शी स्पीक्स. शी स्पीक्स 3 लँग्वेजेस फ्लुएंटली. आय स्पीक 2 लँग्वेजेस फ्लुएंटली. ही स्पीक्स 1 लँग्वेज फ्लुएंटली. दे स्पीक 4 लँग्वेजेस फ्लुएंटली. अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची असते. म्हणजेच कोणतंही सेंटेन्स एक फॉर्म्युला सांगायचा आणि त्या सेंटेन्सला चेंज करता यायचं. ओके, इट कॉस्ट अ लॉट ऑफ मनी टू ट्रॅव्हल टू अब्रॉड. बघा इथे कॉस्टला यस लागला. इट कॉस्ट अ लॉट ऑफ मनी टू ट्रॅव्हल टू अब्रॉड. परदेशामध्ये जायला खूप पैसे लागतात किंवा खूप खर्च येतो असं पण म्हणू शकता. त्यानंतर बघा लास्ट, इट साऊंड्स अ गुड आयडिया. ही चांगली आयडिया वाटते. इट साऊंड्सचा अर्थ काय झाला, वाटणे. इट साऊंड्स अ गुड आयडिया. ही चांगली आयडिया वाटते. साऊंडला यस लागला, वर्क फॉर्म मध्ये वापरला. आता बघा अशा प्रकारचे सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्सेस. नाव हाऊ टू डू प्रॅक्टिस, इट्स अ बिग क्वेश्चन. नाव देयर इज ओनली अ वे. whenever you read something, especially most of the times I tell you to read beginner's books means 1st to 7th standard textbook जे असतात इंग्लिशचे, ते तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा.